मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती बोलावलेल्या बैठकीवर राष्ट्रवादी काँग्रेसनं नाराजी व्यक्त केली आहे। आपण ऐकलं आताच। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला बैठक बोलवण्याचं काय औचित्य आहे? फक्त औपचारिकता आहे का? हा सवाल तटकरेंनी उपस्थित केलेला आहे। तर तटकरेंच्या या आरोपांना बाळासाहेबांचे शिवसेना पक्षाचे खासदार राहुल शेवाळेंनी उत्तर दिलंय। ही बैठक अचानक ठरली नसून आठवड्याभरापूर्वी ठरली होती असा दावा राहुल शेवाळेंनी केला। आदल्या दिवशी बैठकीची औपचारिकता करणं फारसं योग्य असं मला त्या ठिकाणी वाटत नाही। शेवटी मुख्यमंत्री सचिवालयांनी या साऱ्या गोष्टीची खबरदारी घेणं आवश्यक आहे। किमान 7-8 दिवस अगोदर त्याचे कागदपत्र यावे लागत असतात। तोंडी आमंत्रण फक्त नॉर्मली त्यांचा एक अजेंडा येत असतो, एक माहिती येत असते की किती प्रश्न प्रलंबित आहेत, काय आहेत, त्याच्या अनुषंगाने आम्ही अभ्यास करून त्या ठिकाणी बोलायला जाऊ शकत असतो। पण पूर्वसंध्येला म्हणजे ज्या वेळेला चहापान असतं मुंबईमध्ये विधानसभेच्या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला त्यावेळेला खासदारांची बैठक उद्याच्या पार्श्वभूमीवर होते आहे। माझी स्पष्ट शब्दामध्ये अवतीमध्ये नाराजगी आहे। बैठक एक आठवड्यापूर्वीच ठरवण्यात आली होती आणि सर्व खासदारांना एक आठवड्यापूर्वी कळवण्यात आलं होतं। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अगोदर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बैठक घेतात ही एक परंपरा आहे। त्यामुळे याच्यात कोणी राजकारण न आणता महाराष्ट्राच्या विकासाकरता सर्व खासदारांनी एकत्रितरित्या संसदेत आवाज उठवायला पाहिजे। महाराष्ट्रातले जेवढे प्रलंबित प्रश्न आहेत ते मार्गी लावण्याकरता सगळ्यांनी एकजूट दाखवायला पाहिजे। 2 पदवीधर 3 शिक्षक मतदारसंघांसाठी झालेल्या निवडणूक